नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आज 8 जानेवारी 2024 नीट यूजी काउन्सिलिंग प्रोसेस मधील 30 नोव्हेंबर 2023 ला संध्याकाळी 5 वाजता किंवा संध्याकाळी 11-12 वाजता संपूर्ण प्रोसेस संपून गेली। त्यानंतर खूप साऱ्या विद्यार्थ्यांमध्ये ऍडमिशन घेण्याची संधी उपलब्ध होऊ शकते का या संदर्भात विचारणा करण्यात आलेली होती। परंतु वास्तविक बाकी जे काही गेल्या वर्षी म्हणजे 2022 च्या अगोदरच्या वेळेस अशा प्रकारचा स्पॉट राऊंड किंवा इन्स्टिट्यूट लेवल राऊंड हा होत असायचा महाराष्ट्रामध्ये, आणि कर्नाटक राज्यामध्ये मात्र प्रोसेसची वेळ संपून गेली तरी सुद्धा ऍडमिशन होत असायचं। परंतु त्यावेळेस सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन हे सर्व कंट्रोल करायचं, त्याला आपण CCIM म्हणायचो। परंतु आता मात्र NCISM आहे। त्यामुळे या वेळेसचे सगळे रूल्स स्ट्रिक्ट आहेत। NMC ने किंवा NCISM ने आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस मधली लास्ट डेट दिलेली होती, त्याच्यापूर्वी सर्व प्रोसेस करत आली। CET सेल महाराष्ट्र स्टेट लेवलवरती काउन्सिलिंग प्रोसेस करणारी एक एजन्सी आहे। त्याच पद्धतीने KEA नावाची कर्नाटकमधील प्रोसेस प्रक्रिया करणारी एजन्सी आहे। यांना सर्व गाईडलाईन्स सेंट्रल लेवलवरती आल्यानंतर त्यानुसारच संपूर्ण प्रक्रिया करावी लागत असते। पाठीमागच्या काही एक महिना आणि 7 दिवसामध्ये विद्यार्थी, कॉलेजचे मॅनेजमेंट, त्यांचे प्रिन्सिपल हे सगळ्यांच्या संपर्कामधून ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळेस आपण करिअर मेकिंग गायडन्सच्या सर्व यूट्यूबच्या व्ह्यूअर्सना आपण सर्व वस्तुस्थिती ज्या पद्धतीने आहे तशी व्हिडिओच्या माध्यमातून मांडत आलेलो होतो। परंतु आज काउन्सिलिंग प्रोसेस मधील नीटच्या 2023च्या प्रक्रियेमध्ये BMSचं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये राहिलेले सीट्स किंवा कर्नाटक मधले जे वेकंट राहिलेले सीट्स आहेत त्या संदर्भात 100% प्रेडिक्शन काय होऊ शकतं या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। म्हणजे आजचा जो विषय आहे वस्तुस्थिती जी काही 2023च्या BMS ऍडमिशनच्या काउन्सिलिंग प्रोसेस बद्दलची कर्नाटक राज्यामध्ये असेल किंवा इतर राज्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्र राज्यामधील जी वस्तुस्थिती आहे त्या संदर्भात आज आपण फायनल चर्चा करणार आहे। वास्तविक आज 8 जानेवारी 2024 ला जे काही कॉलेज असोसिएशननं मुंबई हायकोर्टमध्ये जे काही रीट दाखल केलेली होती त्या पिटिशनचा निकाल आज संध्याकाळी काही आला नाही, त्याच्यासाठी डेट आपल्याला 10 जानेवारी 2023 अशी देण्यात आलेली आहे। परंतु एकंदरीत सर्व ह्या सगळ्या प्रक्रियेच्या न्यायालयाच्या अधीन असल्या कारणाने आपल्याला महाराष्ट्रामधील प्रोसेस जवळजवळ 90 ते 95% प्रोसेस पुन्हा चालू होईल अशा प्रकारचं काही चित्र मला तरी सध्या दिसत नाही। परंतु आपलं प्रेडिक्शन हे 100% खरं असेल असं मानण्याचं पण काही कारण नाही, कारण कोर्टनं जर तसा जजमेंट दिलं आणि NCISM जर तसा डिसिजन घेतला तर ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकते। ही झाली वस्तुस्थिती महाराष्ट्रामधील काउन्सिलिंग प्रोसेसची। परंतु BMS ऍडमिशन इन कर्नाटका या संदर्भामध्ये KEA कसल्याही प्रकारचे स्वतः ऍडमिशन प्रक्रिया करण्याची प्रक्रिया करू शकत नाही, कारण NCISM ने आपल्याला सांगितलं पाहिजे आणि त्यांनी आणखी डेट वाढवून दिली पाहिजे आणि त्यानंतर सर्व नोटिफिकेशन KEA आपल्याला देणार असतं। परंतु सध्याच्या वस्तुस्थितीनुसार कोर्टातील येणाऱ्या विलंबामुळे आणि जे काही शक्यता आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करत आहे। कोर्टाचा डिसिजन जर पॉझिटिव्ह आला तरच ऍडमिशन सुरू होऊ शकतं, नाही तर होणार नाही असंच एकंदरीत आहे। परंतु खूप वेळा विद्यार्थ्यांचे मला फोन येतात आणि ते सांगतात की कधी ऍडमिशन प्रोसेस सुरू होईल, तर मला थोडीशी शक्यता धुसर वाटत लागलेली आहे। कारण कर्नाटक मधले 23 कॉलेजेस ज्यावेळेस कर्नाटक हायकोर्टमध्ये गेले होते त्यावेळेस कर्नाटक हायकोर्टने डायरेक्ट जजमेंट दिल्यानंतर प्रोसेस KEA चालू करू शकते अशा प्रकारचं आपला सर्वसाधारण अंदाज होता। परंतु कर्नाटकच्या कोर्टने मात्र डिसिजन जरी पॉझिटिव्ह दिलेला असला तरी सुद्धा तुम्ही यासाठी तुम्हाला म्हणजे
NCISM कडे अर्ज करण्यासाठी परवानगी देणारं रिझल्ट दिलेला आहे। त्यामुळे हे सर्व कॉलेजेस असोसिएशन NCISM कडे जाणं, NCISM ने जर त्याला मान्यता दिली तर प्रोसेस सुरू होऊ शकते आणि नाही दिली तर मात्र या निर्णयाच्या वरती आधारित आपण सुप्रीम कोर्टामध्ये कॉलेजेस जाऊ शकतो किंवा हे दिलेलं जे जजमेंट आहे कर्नाटकचं ह्याच्या विरोधामध्ये सुद्धा NCISM सुप्रीम कोर्टमध्ये जाऊ शकतं। मग एखादी केस सुप्रीम कोर्टमध्ये गेल्यानंतर त्यानंतर मात्र सर्व प्रोसेस हे लेंदी होत जाते आणि परत तारखा वेगवेगळ्या मिळत राहतात आणि 2024च्या नीटच्या परीक्षेच्या जवळ येण्याची तारीख वरचेवर येत राहणार आहे। त्यामुळे माझ्या तमाम विद्यार्थी आणि पालक मित्रांना असं म्हणणं आहे की जर आपल्याकडे डिटेल्स मध्ये तशा प्रकारचं ऑथेंटिक प्रोसेस सुरू झाल्यानंतरच मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन सांगेन। तोपर्यंत ऍडमिशन प्रोसेस सुरू होणार नाही असं गृहीत धरायला हरकत नाही। आपण नीट UG 2024च्या प्रोसेस परीक्षेच्या संदर्भात आपण सर्वांनी नीटचा अभ्यास करायला चालू करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। तरी सर्व तमाम महाराष्ट्र कर्नाटकमध्ये ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना असं माझं म्हणणं आहे की या निमित्तानं कोर्टचं डिसिजन झाला तर ऍडमिशन प्रोसेस सुरू होऊ शकते, परंतु ती प्रक्रिया सर्व न्यायालयाच्या अधीन आहे आणि त्याला विलंब लागू शकतो। तोपर्यंत आपल्या सर्व तमाम विद्यार्थी आणि पालकांनी नवीन अभ्यासक्रमासाठी सुरू करायला पाहिजे। नीटच्या परीक्षा ही 5 मे 2024 रोजी होणार आहे आणि त्याचे फॉर्म्स आता भरण्यासाठी सुरू होऊ शकतात। त्याच्या संदर्भाची डेट जी आहे त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघणार आहोत। तरी सर्व माझ्या विद्यार्थी आणि पालकांना नीट UG 2024 साठी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊ आणि जर कोर्टचा डिसिजन आलाच तर प्रोसेस सुरू झाली तर मात्र मी तुम्हाला 100% या माध्यमातून कळवेल। त्यासाठी म्हणून आपल्या व्हिडिओच्या या जे काही आमचा चॅनल आहे त्याला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे 100% आम्ही तुम्हाला ती गोष्ट सांगू शकतो। परंतु मला तरी सध्याच्या मितीला खूप सारे तज्ञांशी चर्चा केल्यानंतर अशा प्रकारचं मत तयार झालेलं आहे की जवळजवळ 2023 ची प्रोसेस 90% ते 95% सुरू होणार नाही असं एक पिक्चर दिसत आहे। तर यानंतर जर याहूनही काही पॉझिटिव्हिटी आली तर मी तुम्हाला 100% कळवेल। एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।